चांगला येत नाही का काय आता? चांगलं काय ठेवण्यासारखं नाही आहे, ते खराब होऊन जाईल. नमस्कार, मी स्वप्नील जाधव, द महाराष्ट्र अपडेट्स या न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आत्ता आपण आंबेगाव तालुक्यातील एकलरे या भागामध्ये उभे आहोत. तर या ठिकाणी काल वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. तर ह्या पावसामध्ये दत्तात्रय मोरडे यांची ही जी कांदा साठवणुकीची बाराग आहे ही वादळी वाऱ्यामुळे पड झाली, म्हणजे अक्षरशः पडली. तुम्ही आता या ठिकाणी पहा, दाखवा सगळं. अक्षरशः कौलाची बाराखी होती ही पडली पूर्ण वादळी वाऱ्यामुळे. आणि त्यानंतर या ठिकाणी बाराखीमध्ये जवळजवळ 700 ते 800 पिशवी कांदा साठवला होता. पूर्ण तो भिजलेला आहे आणि लाखो रुपयाचं नुकसान या ठिकाणी या शेतकऱ्याचं झालेलं आहे. तर आपण त्याच्यासोबत चर्चा करणार आहोत. आणि काय परिस्थिती काल 4च्या सुमारास वारं सुटलं. इतकं वारं होतं, काही झाडं सुद्धा पार अशी इतकी येत होती, विजांचा कडकडाट. पावसाचं हवेचा जास्त हे होत, हवा जास्त होती. वादळी हवा असल्यामुळं बाराखी सगळी अशी त्या साईडला पडली आणि कांद्याचं मोठं नुकसान झालं. सगळे कांदे भिजले. किती पिशवी असणार साधारण? ते 800-900 पिशवी. 800-900 पिशवी संपूर्ण भिजलेली आहे. संपूर्ण भिजली. अक्षरशः या ठिकाणी तुम्ही पाहता जे लोखंडी अँगल लावलेले आहे ते लोखंडी अँगल वाकलेले आहेत आणि ही बाराखी पडलेली आहे आणि ही कांदा भिजलेला आहे संपूर्ण. काय परिस्थिती झाली होती आणि काय झालं? नाही, हे क्षेत्र जवळजवळ 4-5 एकर मध्ये कांदा लावला. उन्हाळभर कष्ट करून कांदा पिकवला आणि बाजारभाव नसल्यामुळं ते आम्ही बाराखी बनायच्या दिवसापूर्वी बनवलेली आणि त्या बाराखीत कांदा साठवणूक केली. आणि कांदा साठवणूक केल्यानंतर काल अचानक असा मोठा वारा सुटला आणि वारा आणि पाऊस या दोन्हीच्याने बाराखी पूर्ण जमीनोस्त झाली आणि त्यामुळे जवळजवळ 800-900 पिशवी आमच्या कांद्याचं नुकसान झालं आहे. तरी कृषी खात्याला फोन केला होता? नाही, कृषी खात्याला आज फोन केला सकाळी. काय सांगितलं त्यांनी? काय सांगितलं? मॅडम म्हणले आम्ही येऊन पाहतो आणि पाणी करून सविस्तर तुमचं काय असेल ते बघतो. तर माझी विनंती आहे कृषी खात्याला, कांद्याला बाजारभाव आहे का आता? कांद्याला बाजारभाव नसल्यामुळे साठवणूक केली. बघ, जवळजवळ एकरी माझा अंदाज आहे कांद्याला 70 ते 80 हजार रुपये एकरी खर्च आलेला आहे. आणि जवळ आमचा 5 एकर कांदा होता, 3-3.5 लाख रुपये आमचा नुसता कांद्याला खर्च झालेला आहे. त्यामुळं बाजार नसल्यामुळं आम्ही कांद्याची साठवणूक केली आणि आमचं मोठं नुकसान झालंय. तरी कृषी अधिकाऱ्यांनी याची नोंद घ्यावी ही आमची आणि तहसीलदारांना सुद्धा विनंती आहे की या ठिकाणी आमचं अशा बऱ्याच शेतकऱ्यांचं नुकसान झालंय, त्यामुळे त्याचंही आपण बारकाईने लक्ष दिलं पाहिजे ही विनंती. तर हे होते बाजीराव मोरडे. आपल्यासमोर हे शेतकरी दत्तात्रय मोरडे यांनी सांगितलंय 800 ते 900 पिशवी जो कांदा आहे तो संपूर्ण भिजलेला आहे. बाराखीही पडलेली आहे, कौलाची बाराखी होती. अक्षरशः या ठिकाणी अँगल जे आहेत ते वाकलेले आहेत. तर आंबेगाव तालुक्यात विविध भागांमध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे. काही ठिकाणी जनावरे देखील मृत्युमुखी पडलेली आहेत. तर आता या ठिकाणी हे जे शेतकरी आहेत यांनी मागणी केलेली आहे, कृषी खातं जे आहे त्यांनी या ठिकाणी यावं, पंचनामे करावे आणि आमची जी नुकसान झालेली आहे त्याची भरपाई मिळावी अशी मागणी आता हे शेतकरी वर्ग करत आहे. एकतर कांद्याला बाजारभाव नाहीये आणि त्यात हे असं नुकसान होतंय. शेतकरी पुरता अडचणीत या ठिकाणी आलेला आहे. तरी हे जे कृषी खातं आहे, प्रशासन आहे, यांनी याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि यावरती ठोस पावलं उचलली पाहिजे. मी स्वप्नील जाधव, द महाराष्ट्र अपडेट्स, आंबेगाव, एकलरे.